असं लोकांना सांगितलं आणि काही स्थानिकांना हाताशी धरून त्यांनी काय केलं की घरोघरी नंबर टाकायला चालू केलं, म्हणजे जेणेकरून की बिल्डर हा चेक करत होता की आपली कॅपॅसिटी आहे का नाही विकास करण्याची. मग जर कॅपॅसिटी आहे का नाही चेक करायचं असेल तर त्यांनी पहिला अगोदर SRA कडून मान्यता घ्यायला हवी होती ना, त्याच्यानंतर त्यांनी घरांवर नंबर टाकायचे ना लोकांच्या. हे जमा झाले, परंतु जर आम्ही एक 60-70 लोकांनी जर ते पैसे घेतले घरं बांधली तर बाकीचं अख्खं बालाजी नगर तसंच पेंडिंग पडून राहील. बाकीच्यांना हे सारे करता येणार नाही. अगदी काळ्या पाषाणावरले रेग होती. आम्ही विचार केला या 65 लोकांनाच घरं जे मिळायचे ते सोडून द्या. बाकीच्या 1,500 ते 2,000 लोक आहेत, हे 5,000 लोक आहेत. तर त्या 70 लोकांमुळे 5,000 लोकांचं नुकसान होऊ नये म्हणून ते आम्ही त्याच्यावर पाणी सोडून ती योजना आम्ही थांबवली. कुठल्याही प्रकारचा फॉर्म भरलेला नाहीये आणि तसं फॉर्म भरण्यासाठी SRA कडून कुठली अधिकृत असं पुन्हा काही परवानगी देण्यात आलेली नाही. आता पाठीमागे आम्ही SRA ला अर्ज केला होता, त्या अर्जानुसार SRA कडून आत्तापर्यंत कुठल्याही बिल्डरकडून किंवा कुठल्याही विकासकाकडून कुठलाही अधिकृत प्रस्ताव दाखल झालेला नाही आहे. ते SRA कडून अधिकृत लेटर आलेलं आहे, याच्यात दिलेलं आहे की कुठलाही बिल्डरकडून अजून प्रस्ताव आलेला नाही आहे. तर बिल्डरकडून किंवा कुठल्याही विकासकाकडून अधिकृत प्रस्ताव आलेला नसेल तर मग सह्या घेण्याचं, संमतीपत्र घेण्याचं कारणच काय? म्हणजे त्या माध्यमातून लोकांची फसवणूक करणं हा उद्देश दिसून येतो. कोण करता येईल? ऑफिसमध्ये जर आपण गेलं आणि तिथं विचारपूस जरी केली तरी SRA ऑफिसमध्ये एकच सांगतात की तुमचा बालाजी नगर अजून SRAच्या लिस्टमध्ये नाहीये, तर तुम्ही आमच्याकडे वारंवार का विचार न करता की तो आमचा SRA होणार आहे का, बालाजी नगरचा SRA होणार आहे का, असं विचारूच नका. त्यांना माहितीचा अधिकार टाकला तर सरळ सांगतात की आमच्याकडे अजून कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव आलेला नाहीये, तर तुम्ही वारंवार आम्हाला का विचारता. त्यांच्यामुळं आमचं एकच म्हणणं आहे की ज्या कुठल्याही बिल्डरला SRA करायचं आहे त्यांनी ओपनली यावं, ओपनली सांगावं, इथं वस्तीमध्ये यावं, वस्तीतल्या लोकांना सांगत त्यांना की मला SRA करायचं आहे, कुठल्या पद्धतीने मी SRA करणार आहे ती त्याची माहिती त्यांनी द्यावी की जेणेकरून लोकांना जर वाटलं पात्र घरं 1876 का 75 घर आहेत. पण जो सर्वे झाल्यानंतर मशालचा त्यानुसार 3 ते 3,500 घर आहेत. गोटपाची घरं 1875 ते 76 म्हणजे 2,000च्या आसपास घर आहेत. आता बिल्डर जो देतोय कशा पद्धतीने देतोय, जर बिल्डरला करायचं झालं त्यांनी SRAचा साधा नियम आहे, ज्यांची पण परवानगी घ्यायची विथ व्हिडिओ शूटिंग घ्यायची. हा मी सांगत नाही, हा कायदा सांगतो, SRAचा कायदा सांगतो की परवानगी घेताना व्हिडिओ शूटिंग करायची असते. ते व्हिडिओ शूटिंग नाही करायची. आता माझ्याकडे बिल्डरचे काहीतरी कारनामे आलेले आहेत, ते माझ्याकडे झेरॉक्स आहेत, माझ्या मित्रांनी पाठवले. त्याचा सरळ उल्लेख केला की 230-330 आम्ही देणार, त्यापैकी कार्पेट एरिया एवढा असणार, पण तो झेरॉक्सचा पुरावा आहे, त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही. आणि इथं बिल्डरचा माणूस येतो, तुम्हाला किती पाहिजे? 12 ना दिले, 13 ना दिले. अरे कायद्यात बसलं पाहिजे, कायद्यात 500चं पाहिजे. आणि आता घरात समजा 3 मुलं आहेत, 18 वर्ष झाले, त्यांचे लग्न झालेले आहेत. आता ते काही एका याच्यात चालणार नाही. आता ती आमची झोपडपट्टी आहे, त्याच्यामध्ये काय करता येतं की खाली वर बांधता येते, पण तुम्ही ज्यावेळेस बांधून देणार आता SRA माध्यमातून पुढे 100 वर्ष आम्ही काय करू शकत नाही. आता काय होतं की पसरायला जागा आहे, साईडला सरकू शकतो, वर सरकू शकतो, पण ह्या वेळेस जेव्हा बांधून देतील तेव्हा काही अंतर करता नाही. आणि ज्यात प्रामुख्याने पार्किंग पाहिजे प्रत्येक घराला. जसं आपण आता बाहेर एक बिल्डर लॉबी काम करतील त्या पद्धतीने सुखसुविधा पाहिजेत. प्रत्येक माणूस आता एखादं की प्रत्येकाची ऐपत तयार होणार आहे, पुढे 4 व्हीलर घेणार आहे, पुढे एखादी गाडी घेईल, त्याची गाडी लागली पाहिजे. नाही परत झोपडपट्टी होती ती बरी आमची, त्याच्यापेक्षा जर वर बोलून कोंडावडा केला त्याचा उपयोग काही नाही. जर प्रस्ताव झाले असतील, आमचा SRAला विरोध नाही आहे, तिथंही व्हायला पाहिजेत, पण कुठल्या पद्धतीने व्हायला पाहिजे. जी काय देणार आहे, जो कोणी बांधणार आहे त्यांनी समोर यायला पाहिजे, सगळ्या वस्तीसमोर उभं राहून स्टेज लावून त्यांनी सांगितलं पाहिजे मी काय, आमचं संमती घेण्यापेक्षा त्याची काय ताकद आहे ते दाखवा ना. उद्या जर समजा बांधकाम चालू केलं आणि एवढी 10,000 लोक बाहेर गेली राहिला आणि प्रकल्प थांबला, त्यावेळेस काय करणार? त्यावेळेस काय उत्तर देणार आहे? आम्ही लोकांना काय उत्तर द्यायचं? सगळ्यात महत्त्वाचा हा विषय.
त्याची ताकद आहे का नाही, त्याचं बँकेत किती त्याची रक्कम जमा आहे हे बी त्यांनी दाखवलं पाहिजे सगळ्यांना, की मग माझी एवढी ताकद आहे, मी हे करू शकतो. असं काय होतं, आता MIDC आपलं नगरपालिका टेंडर भरताना असेल बघत नाही तुम्ही तुमची कॅपॅसिटी किती आहे, त्या पद्धतीने यांची कॅपॅसिटी दाखवायला पाहिजे सगळ्यांसमोर येऊन. हो, त्यावेळेस पर्यायी व्यवस्था काय, त्यावेळेस तुम्ही नसणार तिथं, मी नसणार तिथं, सर्वसामान्यांचे हाल होतील. त्यावेळेस काय करणार आपण, त्याच्यासाठी त्यांनी त्याची ताकद दाखवली पाहिजे. बिल्डरने त्याची ताकद दाखवली, तुम्ही काय देणार आहे, झोपडपट्टीसाठी किती स्क्वेअर फूट देणार आहे, किती जागा, बाकी सार्वजनिक काय आपलं धर्मस्थळ आहे सगळे किती देणार आहे, सगळ्यांचं पाहिजे ना आराखडा. काही काहीच नाही, उगा अंधारातून फॉर्म भरा, लोक आपली येडी असते. तुम्ही त्यांना राशन जरी द्यायला लागले तरी लाईन लागते, तुम्ही त्यांना काही जरी थोडं आम्ही दाखवलं तरी लाईन लागते, कारण सगळे गरीब लोक आहेत, त्यांना काही कळत नाही. फक्त काय दिसतंय की चला काहीतरी चालू आहे. आता मध्ये लॉकडाऊन मधलाच विषय, एक साधारण कोणी काय वाटायला लागलं म्हणजे अख्खी लाईन लागायची लोकांची, आणि द्यायचे किती 50 लोकांचं, हे अशा पद्धतीचे. त्याच्यामुळं तसं प्रकार न होता सगळ्यांना समान हक्क भेटला पाहिजे. पार्किंग पाहिजे, ऐसपैस जागा पाहिजे, हे सगळं तुम्ही मांडा. ते मांडल्याशिवाय आम्हाला काय करणार, तुम्ही काय करताय त्याच्याशिवाय. सगळं नागरिकांना आमची विनंती, कुणी फॉर्म भरू नये, काय ते आम्ही दाखवूया. काही प्रत्येकाला घर हे भेटणारच आहे, घरापासून कुणी वंचित राहणार नाही. आज 49% पाहिजे, 51% पाहिजे, मग आम्ही करू, ही दंडलशाही चालणार नाही. 10 जरी लोक राहिली तरी त्यांना घर भेटणारच आहे, सगळ्यांना एकसारखं भेटणार आहे. बालाजीनगर झोपडपट्टीसाठी एक वाढीव स्क्वेअर फूट मिळावं यासाठी आपल्याला बोलावून पत्रकार परिषद आपल्यासमोर घेतली आणि तुम्ही हजर झाला. यासाठी आपणा सर्वांना प्रथमतः जय संविधान, जय भारत. अजून नाही, आता 2-4 दिवसापूर्वी दिलेले काय आहे. आता आम्ही त्या पद्धतीने केले, त्याच्या अगोदर BB शिंदे साहेब हे काय ज्येष्ठ येतात, त्यांनी यांच्या पद्धतीने बराच प्रयत्न केलेला आहे. त्यांनी मध्ये काहीतरी रमाबाई आवास योजनेतून काही मंजूर करून घेतले होते, पण झोपडपट्टीसाठी त्यांनी तो त्याग केलाय की आम्ही बाजूला सरकल्यावर त्याच्यातून त्यांनी ते थांबवलेलं आहे की 100-150 घरांचं त्यांनी केलं प्रकरण, त्याच्यासाठी 10,000 लोकांचं थांबलं असतं. त्याच्यामुळे त्यांनी ते थांबवलं की चला सगळ्यांचं चांगलं होतं त्या हिशोबाने करून घेऊ.